लंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर आता हृदय आपुले चौफाळुनिया भले वरी बसवू पाऊले श्री गुरूंची ते नमस्कारोने आता। आज खरोखर आपल्या सर्वांचं भाग्य आहे की आदरणीय पूजनीय आमचे डॉक्टर रामसेठ गावडे पाटील, पूज्य मातोश्री, पूज्य पिताश्री, त्यांचे पुत्र अभिषेक सेठ, भगिनी, या ठिकाणी सगळे भाविक भक्त जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पादुकाचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। एक चांगल्या प्रकाराचं पंचामृताच्या द्वारा महाराजांच्या पादुकाचा अभिषेक सुद्धा या गावडे पाटील परिवाराच्या वतीनं या ठिकाणी झालेला आहे। याचं कारण म्हणजे असं आहे की जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरण पादुका आहेत, भगवान पांडुरंगाच्या चरण पादुका आहेत। पांडुरंगाच्या महाराजांच्या पादुका घेऊन आम्ही पंढरपूरवरून, भंडारा डोंगरावरून आळंदीला आलो। विशेष भाग्य म्हणजे असं की पहिल्याही दिवशी गुरुवर्य नाना गावडे आणि नानी यांच्या हस्ते पूजा झाली आणि नंतर शेवटचा समारोप आता आम्ही भंडारा डोंगराकडे जात आहोत। आमच्या सद्गुरु परमहंस शंकर बाबांचा 81वा प्रगट दिन महामहोत्सव होता। भारतातून, महाराष्ट्रातून, अनेक जिल्ह्यातून, अमरावती असेल, नागपूर असेल, गडचिरोली असेल, भंडारा असेल, अहमदनगर असेल, पुणे, मुंबई आदी करून सर्व जिल्ह्यातून भाविक भक्त येतात। एक सिद्ध संत, एक अवलिया संत, एक आत्मसाक्षात्कारी संत, समन्वय कर्म महर्षी सद्गुरु शंकर बाबा यांनी गोशाळा आहे, हॉस्पिटल आहे, रुग्णालय आहे, शेतकी विद्यालय आहे, अनेक प्रकारचे उपक्रम त्या ठिकाणी समाजातील गरजू लोकांसाठी चालत असतात। मीही हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज गव्हाणे, दास विठ्ठल, मीही त्यांच्या सेवेमध्ये गेल्या 20-25 वर्षापासून आहे आणि त्या माध्यमातून सद्गुरु बाबांची इच्छा होती की पांडुरंगाच्या पादुका आल्या तर बरं होतील, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पादुका आल्या तर बरं होईल। या दृष्टिकोनातून हा एकच शब्द मी पकडला आणि मी भंडारा डोंगर येथील अध्यक्ष आमचे परमस्नेही बाळासाहेब कासिफ पाटील यांना फोन केला। त्यांनी मला फोनवर लगेच सांगितलं, विठ्ठल महाराज तुम्ही पादुका न्यायला येता म्हणजे आम्हाला नाही म्हणताच येत नाही। आणि मग मी त्या पादुका घेऊन आलो। आल्याच्या नंतर पहिल्या दिवशी इथं पादुकाची पूजा झाली आणि आता समारोपाची सुद्धा पूजा डॉक्टर रामसेठ गावडे पाटील, सौभाग्यवती गावडेताई, त्याच्यानंतर आमचे अभिषेक सेठ गावडे आणि आदित्यताई आणि नानी आणि नानांच्या सगळ्या परिवाराच्या वतीनं अत्यंत दिव्य भव्य स्वागत या ठिकाणी महापूजा या परिवाराच्या वतीनं केल्या गेली। मी पांडुरंगाच्या चरणी, माऊलीच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की या परिवारांना डॉक्टर रामसेठ गावडे पाटील, नाना, नानी, ताई, अभिषेक दादा, आमची दीदी, सगळा परिवार, या परिवाराच्या हातातून अनेक पिढ्यानपिढ्या पांडुरंगाची सेवा, माऊलीची सेवा आहे। जसं तुकाराम महाराज म्हणतात की न सरे लुटिता मागे बहुता जणी, जुनाट हे खाणी उघडली, सिद्ध महामुनी साधक संपन्न, तिनी हे जतन केले होते, पायाळाच्या गुणे पडिले ठाऊके, जगा कुंडलिके दाखवले, तुका म्हणे तेथे होतो मी दुबळा, आले या कपाळा थोडे बहु। या युक्तीप्रमाणे आज जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरण पादुकाचा या ठिकाणी आगमन होतंय, पूजा होते। हे खऱ्या अर्थानं फार मोठं भाग्याचं काम आहे। भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, किंवा उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला। या परिवाराला पांडुरंगांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा, जगद्गुरूंचा प्राप्त व्हावा। या घराण्यांनी, नानांनी, नानींनी, आमचे डॉक्टर रामसेठ गावडे पाटलांनी महाराष्ट्रामधले जेवढे काही संस्थान आहेत त्या सगळ्या संस्थांना चांगल्या प्रकारची महादेणगी देऊन त्या सेवेच्या कार्यामध्ये प्रत्येक संस्थानला मला वाटतं जवळजवळ 51 हजार नानांच्या पवित्र करकमलाच्या द्वारा महाराष्ट्रातल्या सगळ्या संस्थांना या गावडे पाटील परिवाराच्या वतीनं ती महादेणगी देण्यात आलेली आहे।
आणि जे सामाजिक कार्य असतं, जे धार्मिक कार्य असतं, जे गोरगरिबांची सेवा असते, त्यामध्ये आमच्या डॉक्टर रामसेठ गावडे पाटलांचा सिंहाचा वाटा असतो. म्हणून मी या ठिकाणी या कुटुंबांचं कल्याण व्हावं, अशीच सेवा करावी. सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. सर्वांचं कल्याण व्हावं, परमात्म्यांचं नाव आपल्या मुखामध्ये राहावं. आपोलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. शुभम मस्तु कल्याणमस्तु. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. या कोणाला परत